नमस्कार. आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत. अगदी 10 मिनिटात बनणारी ही कारल्याची भाजी खूप टेस्टी होते. आपण अजिबात हिला शिजवून घेणार नाहीये किंवा त्याचं पाणीही गाळून घेणार नाही. तरी इतकी चवीला अप्रतिम अशी ही कारल्याची भाजी तुम्ही एकदा केलीत ना, की नेहमी या पद्धतीनेच बनवून खाल याची मी फुल गॅरंटी देते. खूप टेस्टी अशी ही कारल्याची भाजी होते. तर चला बघूया. तर ही कारली घेतलेली आहेत मी, पाव किलो कारली आहेत. तर मी आता यांना आहे ना असे गोल गोल कापून घेणार आहे. तर एक कारलं मी आधीच कापून घेतलेलं आहे दाखवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही कारल्याचे काप केलेले आहेत. तुम्ही कोणत्याही आकारात करू शकता. कापण्याचं काहीच नाहीये. तुम्हाला जसे हवे आहेत तशा पद्धतीने तुम्ही कापून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी आता सगळे कारली ही कापून घेतलेली आहेत. बघू शकता तुम्ही आपण आतला भाग जशाचा तसा घेतलेला आहे. अजिबात काढून टाकलेला नाहीये. फक्त ज्या कडक कडक ब्या वाटल्या ना मला त्याच मी काढून घेतलेल्या आहेत. मेन म्हणजे कारलीतला संपूर्ण हा भाग घ्यायचा आहे. तेव्हाच आपल्याला त्या कारलीचं पोषण तत्व हे भेटू शकतं. तर आता आपण कढईमध्ये तेल घेऊया. तेल थोडं जास्तच प्रमाणात लागणार आहे कारण आपण ही वाफवूनच करणार आहोत. त्यामुळे तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्तच राहू द्या. आता मी फोडणीला जिरा टाकलेला आहे 1 चमचा आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. आता तो आपण थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडासा कांदा लालसर झाला की आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो हा आवर्जून घाला, त्यामुळे थोडासा कडवटपणा कमी होतो कारल्याचा. एकदम कडूही कारलं कोणाला आवडत नाही खायला, पण आता ही काळाची गरज आहे. आपण कारलं हे प्रत्येकाने खाल्लंच पाहिजे. आता चांगलं परतून झालंय आपलं टोमॅटो आणि कांदा. तर त्याच्यामध्ये आता मी पाव चमचा हळद घातली आहे. आता हळदीलाही थोडंसं परतून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये ही आपण कारली टाकायची आहेत चिरलेली. तर मी संपूर्ण पाणी गाळून घेतलेलं आहे कारल्यांचं आणि आता ही कारली आपण याच्यामध्ये चांगली परतायची आहे. 2 ते 3 मिनिटं आपण याला चांगली भाजून निघतील अशा पद्धतीने परतायची आहेत. चवीप्रमाणे मीठ आता याच्यामध्ये आत्ताच घालून घ्यायचं आहे, जेव्हा आपण सुरुवातीला परततो तेव्हाच. मीठ आणि टोमॅटोने ह्या कारल्याचा कडवटपणा हा थोडासा कमी होतो आणि कारली ही अजिबात आपल्याला कडू लागत नाही खाताना. तर ह्याला आपण 2-3 मिनिटं आहे ना चांगलं हाय फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे. ही स्टेप महत्वाची आहे, ही मिस करू नका. ह्याच्यामुळे आपली कारली आहेत ना अजिबात आपल्याला कडू लागणार नाहीयेत. तर चांगलं त्याला असे आहेत ना भाजून घ्यायचे, म्हणजे असे तेलात भाजून निघाले पाहिजेत ना, अशा पद्धतीने आपण त्याला परतायचं आहे. परतून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती आहे ना आता 2-3 मिनिटांसाठी आहे ना झाकण ठेवूया, म्हणजे आपली थोडीशी आहेत ना कारली आहेत ना शिजतील पण. तर बघा आपली कारली कशी आता नरम झालेली आहेत. तर जवळपास शिजतच आलेली आहे, थोडीशीच आता बाकी आहेत. तर आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घालणार आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला, तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे. मी इथे 2 चमचे घातले आहेत. 1 चमचा आता मी गरम मसाला घालला आहे. 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर. आता हे सगळे मसाले आपण चांगले परतून घेऊया. आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे मसालेही आपले व्यवस्थित तेलामध्ये परतले जातील. आणि हे मी 4 ते 5 चमचे आहे ना शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे. आता तोही आपण टाकून घेऊया आणि मिक्स करूया. शेंगदाण्याचा कूट शक्यतो थोडासा जाडसरच ठेवा, थोडा दाणेदार असला ना की छान वाटतो. माझा थोडा बारीकच झालेला आहे, पण तुम्ही जेव्हा घालाल ना तेव्हा थोडासा दाणेदार असा वापरा. आता पुन्हा आपण याला झाकून ठेवूया 2-3 मिनिटांसाठी. तर बघा कशी मस्त अशी कारल्याची भाजी झालेली आहे आपली. खूप टेस्टी आणि अगदी झटपट होते, अजिबात वेळ लागत नाही. नाही आपण त्याला शिजवायला ठेवलंय वेगळ्या पातेल्यात किंवा त्याचं पाणी गाळून घेतलंय की काही नाही. बघा कशी परफेक्ट अशी शिजली आहे. खूप झटपट ही रेसिपी होती. सकाळच्या डब्याच्या घाईलाही आपण ही भाजी करू शकतो. आमच्या घरात नेहमी ही भाजी बनवली जाते. खूप टेस्टी ही
कारल्याची भाजी तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स करून नक्की सांगा कोण कोण अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवतं ते. काही काही ठिकाणी कारल्याचं पाणी काढलं जातं गाळून, पण ते काढलं की कारल्यातील पूर्ण पौष्टिक पदार्थ हा निघून जातो आणि ते कारलं खाण्यात काहीच अर्थ नाही मग. कारल्याची भाजी ही प्रत्येकाने आवर्जून खाल्लीच पाहिजे. कारण हल्ली खूप शुगर वगैरे हे प्रमाण वाढलेले आहेत. तर आपण औषधं खाण्यापेक्षा अशा पद्धतीने भाजी बनवून खाऊया. खूप टेस्टी लागते. तर नक्की बनवून खा. वरण भाताबरोबरही खाऊ शकता आणि ज्वारीची भाकरी, चपाती कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा ही रेसिपी. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.